जय शंभूराज. विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी जिल्हाध्यक्षा अस्मिताताई लाड. प्रथमतः मी या भडव्याचा निषेध व्यक्त करते. जो भडवा माझ्या दैवताला, माझ्या हिंदू समाजाच्या छत्रपतींना त्याची तुलना त्या टिपू सुलतान या एका चोराशी करतो. पहिली गोष्ट म्हणजे तो हिंदू आहे याच्यावर माझा मोठा आक्षेप. त्याचा डीएनए चेक करावा असं देखील मला वाटतं. दुसरी गोष्ट, प्रशासनाने हा विषय गंभीरतेने घ्यावा. छत्रपती शिवरायांपर्यंत हा प्रश्न आलेला आहे. आम्ही त्याला सोडणार नाही. तुम्ही प्रशासनाने जर त्याला सोडला तर आम्ही त्याला जाळून मारणार. कारण त्यांनी आमच्या छत्रपती शिवरायांची तुलना ह्या टिपू सुलतानाशी केलेली. आज आम्ही या ठिकाणी त्याचा पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. प्रशासनाने लवकरात लवकर कडक कारवाई त्याच्यावरती करावी अशी माझी मागणी आहे. बाकी जास्त काही मी बोलत नाही. धन्यवाद. आता नुकतेच काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत हीन दर्जाचं एक वक्तव्य केलं. ज्या वक्तव्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केली. हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे निषेधार्थ आहे. आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वक्तव्याचा निषेध करतो. वास्तविक मालेगावमध्ये उपमहापौर ज्या आहेत ज्या एमआयएम पक्षाच्या आहेत किंवा तिथल्या मुस्लिम लीग पक्षाच्या आहेत, तर त्यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानची फोटो लावला. वास्तविक असं पाहता आपण प्रशासकीय ऑफिसमध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो बघतो, पंतप्रधानांचे बघतो, राष्ट्रपतींचे फोटो बघतो. आधी आजचे असतील किंवा माजी असतील त्यामध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असेल, वल्लभभाई पटेलांचा असतो, राजेंद्र प्रसादांचा असतो. असे महापुरुषांचे फोटो तिथे लावले असतात. परंतु ते सगळे फोटो दालनातले काढले आणि एकट्या टिपू सुलतानचा फोटो त्यांनी तिथं लावलेला होता. ही जी वृत्ती आहे, ही टिपू सुलतानची जी विचाराची वृत्ती आहे, ही विचाराची वृत्ती ही ठेचणं हे गरजेचं आहे. तुम्हाला माहित नाही की पाकिस्ताननं जेव्हा युद्ध साहित्य तयार केलं किंवा एमआयएमचा अध्यक्ष असेल किंवा उपमहापौर असेल, की पाकिस्तानची भाषा आज बोलू लागतात. आणि तुम्हाला इतिहासाकडे आपण मागणं गरजेचं आहे. हा टिपू सुलतानचा इतिहास काय आहे तर जवळपास त्याने 3 ते 4 लाख लोकांचं, हिंदू लोकांचं धर्मांतरण केलेलं आहे. हा जो मागचा इतिहास आहे हा क्रूर असा नुसतं धर्मांतरण करून राहिला नाही आहे. तर त्यानं 3-3.5 ते 4 लोक, हिंदू लोक क्रूरपणे मारली. मी विजय कृष्णा गाडवे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी आहे. आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काँग्रेस प्रांताध्यक्ष जिहादी हर्षवर्धन सपकाळ याचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या जिहादी हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करून सकल हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे. हे एवढंच षडयंत्र नाही तर काँग्रेसचं षडयंत्र 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करा, हिंदुत्ववादी संघटनेला काय घाबरताय अशी सुद्धा चेतावणी देण्यात आली होती. त्याचबरोबर मालेगाव या ठिकाणी टिपू सुलतानाची तस्वीर उपमहापौर यांच्या दालनात लावण्यात आलेली होती. ते अत्यंत निंदनीय आहे. आणि ओवेसी तर म्हणतोय का आमचा हा आदर्श आहे, सावरकरांसारखं नुसती इंग्रजांना पत्र लिहून हा मोठा झालेला आमचा नेता नाही. हे उदात्तीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर हे संपूर्ण षडयंत्र चाललेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र मुस्लिम बहुसंख्य करून मुस्लिम राष्ट्र करण्याचं हे काँग्रेसचे डाव आपण सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेचं कर्तव्य समजतो. फक्त एक त्यांच्या विरोधात लढतोय तेव्हा सत्ता आपल्या हातात आहे म्हणून हे बीजेपीचं काम फक्त नाही. राजकारण आपला विषय नाही, हा धर्म टिकवण्याचं काम आपलं आहे. आणि त्यासाठी आपण इथं सर्व एकत्र आलो. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. जय श्रीराम.